आता वास्तव असं आहे सर, की सरकारला मराठा समाजाला काहीही द्यायचं नाही. त्यांचं भवितव्य ओबीसी वरती अवलंबून आहे आणि ते ओबीसी लक्षी त्यांचे धोरणं आहेत. 29 मेला एक समिती नेमली. त्या समितीने पूर्ण 3 महिने काहीच काम केलं नाही. हे शक्य कसं काय होऊ शकतं? आणि सरकार त्या समितीला पनिशमेंट करत नाही विशेष. हे कसं काय शक्य होऊ शकतं? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला एक सूचना केली होती, की जरांगेंशी इमानदारीने बोललं पाहिजे. पारदर्शकपणे सरकारने भूमिका व्यक्त केली पाहिजे. आता वास्तव असं आहे सर, की सरकारला मराठा समाजाला काहीही द्यायचं नाही, जे घटनात्मक आहे. मराठा समाज जो अधिकार मागतोय, घटनेच्या पातळीवरती एक नागरिक म्हणून जो अधिकार मागतोय, तो सरकारला द्यायचा नाहीये. त्याचं कारण काय आहे? तर भारतीय जनता पक्षाचं आणि अजितदादाच्या गटाचं जे राजकारण आहे, त्यांचं भवितव्य ओबीसी वरती अवलंबून आहे आणि ते ओबीसी लक्षी त्यांचे धोरणं आहेत. त्यामुळे ओबीसी घटक नाराज होईल अशी कोणतीही गोष्ट ते करू इच्छित नाही. त्यामुळे मराठा समाजाचा अधिकार देऊ इच्छित नाही. एकनाथ शिंदे साहेबांना मराठा समाजाला खूप काही द्यावंसं वाटत असेलही, परंतु ते स्वयंभू नाहीत. म्हणजे या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष काही ठरविल द्यायचं असेल तरच ते देणं होऊ शकतं. आणि मला वाटत नाही की मराठा समाजाला सरकार काही घटनात्मक अधिकाराचं आरक्षण देऊ इच्छितंय. असं आता सध्या परिस्थिती नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून काय झालंय, मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा पहिल्यांदा प्रश्न आला, तर तो प्रश्न आधीपासूनच चालू आहे 2-3 वर्षापासून. त्यासाठी अनेक ठिकाणी उपोषणं झालेली आहेत. ही काही पहिली वेळ नव्हती. परंतु या वेळेला जरांगे पाटलांनी जरा मोठी योजना करायचं ठरवलं. वर्षभर होमवर्क केला त्या ठिकाणी आणि एक ते उपोषणाची सुरुवात केली. मागणी काय होती? तर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले द्यावे. कायद्यात बसणारी मागणी, यात काही वावगं काहीच नाहीये. त्यांनी 29 मेला एक समिती नेमली अधिकाऱ्यांची. त्या समितीने पूर्ण 3 महिने काहीच काम केलं नाही. हे शक्य कसं काय होऊ शकतं? आणि सरकार त्या समितीला पनिशमेंट करत नाही विशेष म्हणजे. हे कसं काय शक्य होऊ शकतं? याचा अर्थ त्या ठिकाणचे जे पॉवरफुल घटक आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे कोणी असतील, त्यांना त्या मराठा समाजाची मागणीच मंजूर करायची नव्हती, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो.